सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कसे आज सगळे मजेत आहात ना? तर इथे किचन माझं पूर्णपणे स्वच्छ झालं आहे आणि पूर्ण माझी दिवाळीची किचनची साफसफाई कंप्लीट झाली आहे. तर म्हटलं चला किचनचा एक टूर देऊया, कारण बऱ्याच वेळा कमेंटसुद्धा आली होती किचनविषयी. त्यात म्हटलं की एक टूरसुद्धा होऊन जाईल. तर इथे बघा, हे छान मी मिशोवरून मागवले होते. छान आहे, मस्त आहे. हे कुठेही म्हणजे असे क्वालिटी वाईज ना खूप सुंदर आहे. तर म्हटलं हे, आणि माझं किचन तुम्हाला मोस्ट ऑफ सगळं व्हाईट दिसेल आणि ज्या ट्रॉल्या आहे ना त्या ब्राऊन कलर आणि व्हाईट कलरमध्ये आहे, ऑफ व्हाईटमध्ये, पण ते दिसताना ब्लॅक वाटतात. इथे बघा बरण्या, आणि मोस्ट ऑफ माझ्याकडे जेवढं पण सामान आहे ना ते काचीचंच तुम्हाला दिसेल. तर काय होतं ना, आपण कुठल्याही कामाची सुरुवात करण्याआधी आहे ना खूप घाबरतो की एवढं सगळं कसं होणार, काय होणार. पण एकदा तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची असेल ना, तुम्ही सुरुवात करा. सुरुवात केल्यानंतर आहे ना बरोबर आपल्याला करण्यामध्ये इंटरेस्टसुद्धा येतो आणि सगळं काही होतं. इथे ना फ्रीजवर मी एक बास्केट ठेवते, म्हणजे जे काही चार्जर असतात किंवा जे जाता जाता पर्स लागते वगैरे, तर ते ठेवण्यासाठी ना खूप बरं पडतं. त्यानंतर माझ्या या रेग्युलरच्या बरण्या आहेत, ह्या दिसताय अशाच रेग्युलर राहत नाही. याला 1-2-3 दिवसात त्याच्यावर हात मारावाच लागतो, कारण रेग्युलर यूज होणाऱ्या बरण्या म्हटल्यावर मागे पुढे थोडंफार होतं. इथे मी डिनर सेट वगैरे ठेवते. हे मी काही जास्त यूज करत नाही व्हिडिओसाठी वगैरे. आणि हा कप्पा माझा जास्तीत जास्त यूज होतो. हा तुपाचा मोठा डब्बा आहे. त्यानंतर रेग्युलर यूजला मी या छोट्या किटलीत काढते. त्यानंतर ही पिठी आहे, रोज चपाती बनवताना जी लागते. आणि हा माझा मसाल्याचा डब्बा आहे, हा रोजच्या जेवणामध्ये याचा वापर होतो. त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल मागे, तिथे 1 लिटरची तेलाची किटली असते आणि रेग्युलर यूजची पुढे असते. त्याचप्रमाणे इथे खाऊचं थोडंफार सामान असतं, त्यानंतर कंटिन्यू लागणाऱ्या वस्तू असतात. त्याचनंतर त्याच्यावरचा जो कप्पा आहे ना तो सध्या मी एम्प्टी ठेवला आहे, की बाकी भांडी वगैरे काही ठेवण्यासाठी. त्यानंतर खाली आल्यानंतर इथे बघा छान हे 3 स्पून लावले आहे. खूप सुंदर वाटतं आणि व्हाईटवर ते कलरफुल छान वाटतात. त्यानंतर हे ज्या 2 आहेत ना, हे आम्ही DIYमधून घेतलं आहे. याच्यावर कसं असं आपण काही कुटायचं असेल किंवा गरम गरम पदार्थ ठेवायला ते बरे पडतात. त्यानंतर यामध्ये माझी नेहमी असते साखर, यामध्ये असते चाय पावडर. त्यानंतर हे छोटे छोटे डबे असतात, काही इलायची पूड वगैरे बनवली किंवा काही ठेवण्यासाठी हे यूज होतं. त्यानंतर हे जे 2 आहेत ना, हे आपलं जे दिवाळीत वगैरे किंवा कशासाठी आपण ज्या गोष्टी आणतो ना, तर हे DIY करून बनवलेले दोन्ही मटके आहेत. याच्यामध्ये थोडेफार पैसे असतात आपल्याला मार्केटमध्ये वगैरे जायचं असेल तर. आणि एका ह्याच्यात कॉफीचे पाऊच असतात. त्यानंतर इथे 2 बरण्या, त्यात लोणचे असतात. आणि ह्या 2 ज्या मोठ्या चिनी मातीच्या दिसत आहेत ना बरण्या, एका डाळ आणि तांदूळ असतं. त्यानंतर ते तिथे मागे ऑइल ठेवलं आहे ना, ते सरसोचं ऑइल आहे पालेभाज्यांमध्ये यूज करायला. तर बघा ह्या बरण्या किती सुंदर वाटतात. ह्या बरण्यांना जवळजवळ आहे ना एक 6 ते 7 वर्ष झाली असेल. एकही बरणी माझ्याकडून फुटली नाही आहे. एकदम व्यवस्थित हँडल होतात. आणि आम्ही तिघी लेडीज आहोत घरात, तिघी आम्ही हँडल करतो. एकदम छान व्यवस्थित राहतात. तुम्ही यावरून गेस करा की काचेची भांडी जर मी इतकी व्यवस्थित सांभाळत असेल तर माझं कामही कसं असेल. तर इथे त्यानंतर ही रेग्युलर यूजची हे आहे. इथे ग्लास धुतलेले आहे म्हणून ठेवले नाही. इथे ग्लास असतात, रेग्युलर स्पून वगैरे लागतात. त्यानंतर इथे वाट्या, कॉफी मग आणि छोट्या प्लेटी असतात. त्याखाली मोठ्या प्लेटी असतात जेवणाच्या वगैरे, तवे वगैरे या ट्रॉलीमध्ये असतात. बाजूची जी ट्रॉली आहे ना, रेग्युलर लागणारे एक्स्ट्राचे मसाले असतात. त्यानंतर जे एक्स्ट्राचं सामान आहे ते खाली असतं. आणि ह्या पिंक याच्यामध्ये पॅकेट्स असतात. त्यानंतर पुढची जी ट्रॉली आहे ती बघूया. इथे रेग्युलर लागणारे चहाचे टोप, त्यानंतर कुकरचे डब्बे वगैरे, आणि इथे सगळे आपले टिफिन्स वगैरे असतात. त्यानंतर एक्स्ट्राच्या वॉश केलेल्या बरण्या वगैरे असतात. ही सुद्धा ट्रॉली माझी कधी कधी खूपच खराब होऊन जाते, कारण ते घाईघाईमध्ये सगळं काढणं ठेवणं. पण बऱ्यापैकी कोणतीही गोष्ट तुम्ही किती व्यवस्थित केली तर ती कंटिन्यू परमनंट राहत नाही. तुम्हाला तिथे सारखं 1-2 दिवसांनी हात लावावे लागतात, तेव्हाच ते व्यवस्थित असतात. त्यानंतर इथे माझा कुकर असतो. मागे खूप कमी लागणारी भांडी असतात, पुढे फक्त रेग्युलर यूजची भांडी असतात, ती मी पुढे ठेवते. त्यानंतर इथे जे आपले किचनचे नॅपकिन्स आहेत, टिश्यू वगैरे आहेत, ते सगळं ह्या ट्रॉलीमध्ये असतं. त्यानंतर जे किचनच्या रिलेटेडच इथे सगळ्या वस्तू, पहिले देवाची भांडी वगैरे होती पण ते खूपच खराब व्हायचं, म्हणून मग मी हे चेंज केलं यावेळेस. त्यानंतर पुढचा जो कप्पा आहे ना,
तिथे आहे ना आपलं जे काही कपड्यांचं, भांड्यांचं, अंघोळीचं सगळ्यांचं रिलेटेड सामान तिथे भेटेल. ही अन्नपूर्णाच्या पाटीबद्दल मला बऱ्याचदा विचारलं, पण ही मी घरीच बनवली आहे हाताने एका कार्डबोर्डवर, आणि ते नावसुद्धा मी लॅपटॉपवर प्रिंट काढून ते काढून कट करून ते बनवले. हा एक डब्बा असतो काही ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर पितळाचा एक स्पून आहे. त्यानंतर हे पिरॅमिड आहे, मठामध्ये भेटतं. ते जर हंड्यावर ठेवलं ना तर खूप चांगलं असतं, म्हणून मी ते नेहमी आहे ना माठावर ठेवते, हंड्यावर. हा छान असा मी नाशिकवरून आहे ना हा खोपा आणला होता. खूप सुंदर वाटतो हा खोपा, आणि गॅलरीमध्ये मस्त वाटतं. हे एक मनी प्लांट ठेवलं आहे, ते सुद्धा खूप छान वाटतं. त्यानंतर मला मागे एक प्रश्न केला गेला होता वॉटर फिल्टर बद्दल, पण आता सध्या हे खूप जुना मॉडेल आहे, प्युरेटचा आहे, खूप छान आहे. आणि याच्या पाणी पण जे आहे ना ते खूप छान येतं. याच्यामध्ये जी आपली भांडी घासण्याची साबण वगैरे असतं ते मी व्यवस्थित याच्यात ठेवते. वरती गॅसची पाईपलाईन आहे, ती पूर्ण आहे ना ते फिल्टरच्या वरतीच आहे. आणि हे वरचे जे 3 स्टोरेज दिसतं ना, तिथे जे ट्रॅव्हलिंगसाठी लागणाऱ्या बॅगा किंवा मोठं जे काही सामान आहे, काही मुलीचे टॉईज वगैरे, ते सगळं वरती असतं. त्याच्या अपोजिट ह्या 2 मोठ्या ज्या आहेत ना ते 2 कप्पे आहे, आणि इकडे 3. वरती जे काही एक्स्ट्राच्या बॉटल्स वगैरे, किराण्याचे डब्बे आणि मिक्सर माझा इथे राहतो. वरती बॉटल्स, नंतर एक्स्ट्राचं जे काही न लागणारं सामान लवकर ते वरती. माझी पितळाची सगळी भांडी असतात, मधल्या कप्प्यात पण पितळाची असतात, पण आता ते ऑर्गनाईज करायचं बाकी आहे. त्यानंतर एक्स्ट्राचा जो किराणा असतो ना तो ह्या डब्यात असतो. आणि हे ट्रान्सपरंट हा एक डब्बा आहे, तो डीमार्टमधून घेतला आहे. खूप व्यवस्थित पडतं, आणि जड असल्यामुळे ना डब्बा वगैरे खूप जड होतो. तर हे कसं, याला खाली जे आहे ना ते ट्रॉलीसारखं आहे, तुम्ही खेचू शकता आणि हे करू शकता, तर ते पण छान वाटतं. त्यानंतर इथे जो बोर्ड आहे ना एक ओव्हनचा आहे आणि मशीनचा आहे. ही जी मशीन सांगितली होती ना याच्यामागे खूप कधी खूपच घाण होऊन जातं, कारण हे बाहेर काढणं वगैरे ना खूपच प्रॉब्लेम. ओनिडाची ही आहे, खूप छान मशीन आहे. हिलाही जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाले. तुम्हाला किचनमध्ये जे सामान दिसतं ना त्या प्रत्येकाला 8 ते 9 वर्ष झाले आहे, आणि तुम्हाला कुठेच ते असं खराब वगैरे दिसणार नाही, कारण ते व्यवस्थित मेंटेन केलं जातं. त्यानंतर मी सगळं किचन जी भांडी आहे ना ते गोदरेजचं आहे ना फॅब्रिक लिक्विड यूज केलं होतं. खूप छान आहे, हे सुद्धा खूप छान आहे. मी टाईडचं यूज करते, आणि खूप छान असं चकाचक निघतं. आपलं काही काच वगैरे साफ करायची असेल वगैरे तर खूप व्यवस्थित राहतं. त्यानंतर इथे सगळं कपड्यांचं जे एक्स्ट्राचं सामान असतं वगैरे सगळं ते इथे ठेवलं जातं. त्यानंतर खाली ही ऑर्गनाईज झाली म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित दाखवली नाही. त्यानंतर हे जे रेग्युलर आपल्याला लसूण, आणि हा जुना लसूण होता तो एका ह्याच्यात मी व्यवस्थित काढून ठेवला. त्यानंतर लसूण, त्याच्यानंतर कांदे आणि बटाट्याची ट्रॉली आहे, ती बाहेर पण काढता येते आणि ती इझिली. आणि एक्स्ट्राचं माझं DIYचं सामान जे आहे ना ते इथे राहतं. त्यानंतर भांड्याला लागणारी जाळी, चपात्यांना लागणारी जाळी वगैरे ती मी इथे ठेवते. ही पण खूप व्यवस्थित पडते, म्हणजे एका साईडला असलं की आपलं घाई काढायला. आणि याच्यावर चपात्या ठेवल्यामुळे ना चपात्यांना घाम असं सुटत नाही, तर खूप छान असं सुंदर असं माझं एकदम बेसिक किचन आहे, पण खूप छान आहे. त्यानंतर हे पिरॅमिड आहे ना, जर तुमचं सारखं डोकं वगैरे दुखत असेल ना तर तुम्ही हे डोक्यातसुद्धा घालून आहे ना 15 मिनटं बसू शकता, खूप चांगलं असतं. इथे एक एक्स्ट्राचा बोर्ड काढून घेतला आहे, मिक्सर वगैरे लावायला बरं पडतं. आणि जे जेवण बनवताना जे मला पाणी लागतं ना हंड्यातलं, मी ते इथे यूज करते. तर ही माझी छानशी अशी गॅस शेगडी आहे. तर कशी वाटली तुम्हाला किचनची टूर नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. श्री स्वामी